Hello student, today we have to study the next topic, that is touching circle. If the two circle in the same plane have only one point in common, समजा दोन सर्कल एका प्लेन मध्ये टच करत असेल आणि त्यांचा कॉमन पॉइंट असेल तर त्याला म्हणतात टचिंग सर्कल. There are two types of touching circle. First, if circle can touches each other externally and if circle can touches internally. Externally touch होत असेल तर in this way राहील, म्हणजे या पद्धतीने राहील. दोन्ही सर्कल काय एक्सटर्नली टच होत आहे, बाहेरून टच होत आहे. अँड बोथ दिस सर्कल आर टचेस इंटरनली, म्हणजे आतमधून टच होत आहे. देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज ओनली वन, दॅट कॅन टचेस the tangent line L, which can have a tangent line L. Here is a point P. PA is a radius of one circle and PB it is a radius of another circle. We can, for simplicity, we can write down R1 is a radius of small circle and R2 is a radius of another circle. Then the distance between these two circle, that is R1 plus R2. Then next, circle can touches each other internally. Internally touch होत असेल, आतून टच होत असेल तर point of intersection is P having a common tangent line L. Here also A is a intersection of big circle and B is a point of center point of small circle having radius R1 and R2 respectively. Distance between their center is R2 minus R1. It is the main difference between when two circle touches externally or internally. When we can say that they can touches externally, then the distance between the center is addition. They can be added. When we can say that they are touches internally, then the distance between the center is minus. म्हणजे तिथे त्यांच्या सेंटरची काय होते, वजाबाकी होते. Then next we can see the theorem of touching circle. Theorem of touching circles. Diagram is like that. Diagram हीच राहणार आहे. If the two circle touch each other, their point of contact lies on a line joining the center. म्हणजे पॉइंट P मध्ये ते टच होते, हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. गिवन they will give given are two circle with center with two circle with center. दोन सर्कल आहे आणि दोन सर्कल मध्ये सेंटर जे घेतलेले आहे, आपण काय घेतलेलं आहे, A and B. एका सेंटरचं सर्कल A घेतलं, दुसऱ्या सेंटरचं सर्कल B घेतलेलं आहे. टच इच अदर, दोघंही काय करून राहिलेलं आहे, टच होऊन राहिलेलं आहे. कुठे होऊन राहिलेलं आहे, ॲट पॉइंट P. इट इज अ गिवन डाटा. हा गिवन डाटा दिलेला आहे. टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट पॉइंट P लाईज ऑन. पॉइंट P जो आहे तो लाईज कशावर होऊन राहिलेला, लाईन AB. लाईन AB, यामध्ये AB आहे, यामध्येही AB आहे, ते करायचं आहे. देन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट. डायग्राम इज लाईक दॅट, हेन्स आय कॅनॉट ड्रॉ डायग्राम. याच डायग्राम असल्यामुळे मी डायग्राम काढणार नाही, तुम्हाला काढावी लागेल. ड्रॉ सेगमेंट, आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट ड्रॉ करायचं आहे. AP अँड सेगमेंट BP और PB. BP म्हणा, PB म्हणा, हे करायचं आहे. अँड कॉमन टँजंट L and common tangent L at point P. L मधून पॉइंट P मधून जाणारा काय काढायचा आहे, टँजंट L काढायचा आहे.
वी हॅव टू प्रूव्ह दॅट. हेन्स प्रूफ. प्रूफमध्ये आपल्याला आता काय काय माहिती आहे ते बघायचं आहे. सेगमेंट काय माहिती आहे. सेगमेंट AP इट इज परपेंडिक्युलर टू tangent line L. Hence we can write down segment AP perpendicular to line L. Here another circle is there, circle segment PB perpendicular to line L, and it is number 1, it is number 2, and both are due to tangent थेरम. हे दोन्ही स्टेटमेंट आपण कशावरून लिहून राहिलो, टँजंट थेरम वरून. आता याचा अर्थ काय होऊन राहिलेला आहे, सेगमेंट AB अँड सेगमेंट PB, सेगमेंट AP आणि BP, हे दोन्ही जे सेगमेंट आहे बोथ आर परपेंडिक्युलर टू लाईन L. दोन्ही सेगमेंट आपण काय म्हटलेलं आहे, लाईन L ला परपेंडिक्युलर आहे ऍट पॉइंट P. कशात होऊन राहिलेले आहे, परपेंडिक्युलर आहे. दोन्ही कशाला आहे, पॉइंट P ला आहे. मग आता देअर इज अ वन अँड ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन ऍट अ गिवन पॉइंट ऑन अ लाईन. म्हणजेच मग आता इथे म्हणत असताना हे दोन्ही जर पॉइंट एकाच लाईनवर असेल तर मग आपल्याला काय म्हणता येईल, इथे आपल्याला इथे हे म्हणता येईल की लाईन AP and PB are not different line, are not two different line. दोन्ही डिफरंट लाईन नाहीच आहे. they are one and the same. hence we can say that point A, point P and point B are कोलिनियर. ते एका रेषेतले काय आहे, तीनही बिंदू आहे. म्हणजेच मग इथे आपल्याला काय म्हणता येईल की पॉइंट P जो आहे विच आर लाईज ऑन AB. हेन्स पॉइंट P लाईज ऑन लाईन AB. परत एकदा बघून घ्या. यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, AP जो आहे AP is perpendicular to line L. Second, PB is perpendicular to line L. म्हणजे AP आणि PB both are perpendicular to line L. म्हणजेच इथे म्हणत असताना आपण काय म्हणून राहिलो, AP and PB both are perpendicular to one line. म्हणजे हे दोन वेगवेगळे बिंदू नसून काय आहे, एका बिंदूमधून जाणारेच हे दोन्ही काय आहे, लाईन आहे किंवा सेगमेंट आहे. म्हणजेच मग हे वन अँड द सेम काय आहे, याचा एक पॉइंट आहे. म्हणजेच APB आर कोलिनियर पॉइंट. हे जर कोलिनियर असेल तर P हे जो आहे इट इज अ वन ऑफ द पॉइंट विच कॅन लाईज ऑन द लाईन AB. AB वर असणारा तो काय आहे, एक कॉमन पॉइंट आहे. इट इज अ थेरम ऑफ टचिंग सर्कल. देन वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम विच कॅन बी बेस्ड ऑन दी touching circle which may be externally or internally. We can solve the exercise or problem set, practice set 3.2 in textbook. 3.2 problem number 1. 3.2 मधला प्रॉब्लेम नंबर 1 आपल्याला बघायचा आहे. प्रॉब्लेम इज लाईक दॅट, two circle having radii 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. इथे रेडाय दिलेला आहे. रेडाय म्हणत असताना R1 म्हणू आपण, R2 म्हणणार आहोत. 3.5 सेंटीमीटर इट इज अ वन ऑफ द रेडियस. आणि दुसरी काय म्हटलेली आहे, 4.8 सेंटीमीटर. कंडिशन इज दॅट कॅन बी टच इंटरनली. कशा टच होऊन राहिला, एक्सटर्नली और इंटरनली. इन प्रॉब्लेम दे विल गिव्ह इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. मग आता इथे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर एक्सटर्नली असेल ते ऍडिशन आहे, इंटरनली असेल तर काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. आणि नेहमीसाठी
हे लक्षात ठेवायचं की इंटरनली जेव्हा असते तेव्हा R2 मोठा असतो, कारण डिस्टन्स जे असते ते निगेटिव्ह आपण घेत नाही सेंटर मधलं, त्याच्यामुळे R2 मोठा दिसला की ते इंटरनली टच असतात. आणि जर दोघांमध्ये असं काही डिस्टन्स काही दिलेलं नसेल तर ॲडिशनच असेल तर मग ते तर काय होणार आहे, मायनसमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता इथे R1 दिलेला आहे, R2 दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल as circle touches each other internally, hence distance between their center it is equal to R2 minus R1, 4.8 सेंटीमीटर मायनस 3.5 सेंटीमीटर. म्हणजे R2 मायनस काय आहे, R1 आहे. अँड सबस्ट्रॅक्शन इज 1.3 सेंटीमीटर. त्याचं डिस्टन्स येत आहे 1.3 सेंटीमीटर. हेन्स लास्ट आन्सर इज डिस्टन्स बिटवीन देअर center is 1.3 centimeter. It is the last answer and it is the first problem. हे झालं first problem. I hope that you can understand very easily. We can solve the second problem. In second problem, two circle with the radii 5.5 centimeter and 4.2 centimeter. Suppose R1 is 5.5 centimeter, R2 is 4.2 centimeter, and what will they give? They can touches each other externally. काय म्हटलेलं आहे, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. दे कॅन टचेस एक्सटर्नली. देन find the distance between their center. Distance between their center हे आपल्याला काढायचं आहे. Hence by the theorem of touching circles, distance between their center it is equal to R1 plus R2. R1 is 5.5 centimeter plus 4.2 centimeter, and addition is 5 plus 2 7, 5 plus 4 9, 9.7 centimeter, and last answer is distance between their center is 9.7 centimeter. It is a given data. We can solve the example and it is the last answer. It is example number 2. Then we can solve example number 3. And in example number 3, they will ask draw the diagram. They will give given data and ask the diagram. If the radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, we can suppose that R1 is equal to 4 centimeter and R2 it is equal to 2.8 centimeter. R1 and R2. Then draw the figure of this circle touching each other externally and internally.
they will ask the question to solve or to draw the diagram externally and internally. First diagram, circle touch each other externally. First, circle touch each other एक्सटर्नली. आपल्याला कसं पाहिजे, एक्सटर्नली टच पाहिजे, म्हणजे सिंपल डायग्राम येणार आहे. सिंपल एक सर्कल काढायचं, त्यालाच टच करणारं काय काढायचं आहे, दुसरं सर्कल काढायचं आहे. डायग्राम सेम अशीच येणार आहे, फक्त त्यामधलं जे आयडेंटिफिकेशन दाखवायचं आहे ते थोडं काय दाखवायचं आहे, वेगळं दाखवायचं आहे. इट इज अ टँजंट लाईन. आणि यामध्ये पाहत असताना हे याचं सेंटर, हे याचं सेंटर, दोन्ही सेंटर जे आहे ते टच करायचे आहे. टच ॲट पॉइंट पी. इट इज अ ए, इट इज अ बी. हा ए झाला, तो बी झालेला आहे. आता फर्स्ट सर्कल जे आहे त्याचं काय म्हटलेलं आहे, 4 सेंटीमीटर. इकडचं दाखवा, इकडचं दाखवा. पण दाखवत असताना मोठं असेल तर मोठं डिस्टन्स दाखवायचं. 4.8 अँड हिअर 2.8 सेंटीमीटर. when they can touches externally. Then next, circle touch each other. फक्त डायग्राम ड्रॉ करायची होती आपल्याला, त्याच्यामुळे फक्त आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आणि वी नो दॅट की डायग्राम कशी राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इंटरनली म्हटल्याबरोबर सेंटर काय असणार आहे, सर्कल आतमध्ये असणार आहे. इथे या पद्धतीने आपण काढलं, विदिन अ सेकंदमध्ये काढलेलं आहे. आणि इथे माहिती आहे की आपल्याला याचे पॉइंट जे राहणार आहे हे कुठे राहणार आहे, आतमध्येच राहणार आहे. इथे मी आयडेंटिफिकेशन करत आहे पी, एल, ए अँड बी. आता इथे दाखवत असताना मोठं सर्कल जे आहे मी बाहेर लिहिणार आहे, म्हणजे हे 4 सेंटीमीटरचं आणि हे जे आहे हे आहे 2.8 सेंटीमीटरचं. दॅट आर दी डायग्राम when circle can touch each other externally and internally. अशा ह्या डायग्राम राहणार आहे. यामध्ये एपी हे जे आहे, एपी डिस्टन्स जे राहणार आहे, हे एपी डिस्टन्स जे आहे, एपी हे 4 सेंटीमीटर आहे. आणि इथे पाहत असताना बीपी जे आहे हे आहे 2.8 सेंटीमीटर. हे लिहायला विसरू नका. यामध्ये सुद्धा पाहत असताना पीबी किंवा बीपी हे 2.8 सेंटीमीटर. यामध्ये आपल्याला दाखवता येते, यामध्ये दाखवता येत नाही, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे, हे डिस्टन्स लिहिलेलं आहे. सिमिलरली डिअर स्टुडंट, you can solve the another problem which can be given in exercise 3.2. Few example or one of the example I will give in next period. Thank you.